युवकांना खरं तर व्यावसायिक शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढले, परंतु व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर युवक कुठेतरी नोकरीच्या मागे लागतो, नोकरी करतो, त्यापेक्षा स्वतःचा वेगळा काहीतरी उद्योजक करावा, व्यावसायिक व्हावा. त्या व्यावसायिक कन्सेप्ट मधून ऋतिकने खरं तर हे वेगळं पाऊल टाकलेलं आहे. तर प्रत्येक गोष्ट ही जाहिरातीवर अवलंबून आहे. जाहिरात कुठेही पहा, कोणताही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, राजकारण असेल, अलीकडे खरं तर साहेब सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्तांचं परिवर्तन व्हायला लागलं, इथपर्यंत सोशल मीडियाचं महत्व वाढले. पदार्पण केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की ऋतिक हा देवगाव येथील आपल्या पावसे परिवारातील आहे. त्या देवगावच्या सरपंचताईंचा तो चिरंजीव आहे. हे कुटुंब एक शेतकरी कुटुंब आहे. शेतीबरोबरच दूध व्यवसायाची जोडी या कुटुंबाला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं देवगाव आणि पंचक्रोशीमध्ये मोठं असं योगदान आहे. आणि या योगदानातून या कुटुंबाने खूप अशी समाजाची सेवा केलेली आहे. ऋतिकचे आजोबा आपल्या साखर कारखान्यामध्ये त्यांनी रिटायर होईपर्यंत अगदी खूप जुन्या काळामध्ये खूप सेवा त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून एक आगळं वेगळं हा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये आज वेगळ्या व्यवसायामध्ये शेतीबरोबरच एक वेगळा व्यवसाय. आणि ऋतिकचं तुम्हाला सगळ्यांना स्वभाव माहीत आहे की जे काही नवीन आहे ते नवीन अभ्यासायचं आणि त्याचं अनुकरण करायचं, म्हणून त्याची सारखी धडपड चालू असते. ऋतिक हा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप त्याचं मोठं नाव आहे. नामदार साहेब हे तर त्याचे खूप कौतुक त्याचं करत असतात. त्याला खूप हौस आहे या सर्व मंडळींच्या जवळ जाण्याची. त्यांचं सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे. आज इथं जी तरुण पिढी जमली, यात खरोखर एक असं मला वाटतंय की एवढ्या लोकांना आणि एवढ्या तरुण मुलांना जमवणं एवढं सोपं नाही आहे. आणि ऋतिक आणि त्यांच्या अनिकेत थोरात या मित्रांनी ते शक्य केलं आहे. आणि आजचं युग हे डिजिटल युग आहे. आणि या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाला खूप महत्त्व आहे. आज प्रत्येक पक्षाच्या सोशल मीडिया सेल आहेत आणि त्या सेलच्या माध्यमातून सर्व सोशल मीडिया हँडल केला जातो. आणि इथून पुढचं जे युग आहे ते डिजिटल युग असणार आहे आणि सोशल मीडियाचं युग असणार आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, असं म्हणतात, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नज़र को बदलो नज़ारे बदल जाएंगे, किनारे बदलने की ज़रूरत नहीं मेरे दोस्तों, किनारे बदलने की ज़रूरत नहीं मेरे दोस्तों, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. तुमचा जो ऋतिक आहे, ऋतिकला पहिल्यापासून आपण सोशल मीडियामध्ये म्हणजे 4-5 वर्षापासून साहेबांच्या पोस्ट असतील, डॉक्टर साहेबांच्या पोस्ट असतील, आमच्या असतील, काही ना काही पोस्ट करणं आणि त्यातूनच त्याला ही सर्व सुचलं की आपण डिझाईन करू शकतो आणि खूप छान छान डिझाईन करायचा. आणि आजकालचं जग हे जे आहे सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियामध्ये जे काही फेमस होईल ते असं माउथ टू माउथ पब्लिसिटीसुद्धा फेमस होत नाही, मोठमोठ्या सभा घेऊन सुद्धा ते फेमस होत नाही. काहीतरी सोशल मीडियामध्ये नवीन काही टाकलं, रोजच्या घडामोडीबद्दल काही थोडंसं आपण टिपिकल काही जर आपण क्रिएशन केलं, त्या क्रिएशनमधनं सोशल मीडियामध्ये काही ना काही चांगलं होत असतं. आणि तुम्ही आज जो धंदा निवडलाय तो खूप छान आहे. तुम्हाला भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमचं सर्व आता अनिकेत आहे आणि त्याची सर्व आता अनिकेतचं नाव घेतो, बाकी सर्व त्याची टीम आणि सर्व माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, परत तुम्हाला सर्वांना पाहिल्यानंतर मनाला एवढा आनंद झाला आहे. असं वाटतं की तासभर तुमच्याशी बोलत राहा. एक तर तुम्ही आमच्याजवळ येतच नाही, दूर दूर पळत राहतात. आज ऋतिक मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढे सर्व मित्र या ठिकाणी
कार्यक्रमाला उपस्थित ठेवलेले आहेत. सर्वांनी चांगलं मार्गदर्शन केलं. मला ऋतीचं कौतुक वाटतं आणि त्याच्यामध्ये एक मला मोठा उद्योजक दिसतोय, काहीतरी मोठा दिसतोय. मग तो एक तर उद्योजक तरी होईल, नाही तर मोठा सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम करणारा व्यक्ती होईल. कारण त्यांनी ज्या पद्धतीने या कॉलेजच्या जीवनामध्ये इतक्या लहान वयामध्ये त्याची एक समज आहे. शेवटी ही समज असावी लागते, इच्छा असावी लागते. इच्छा आणि समज अनेकांना असते, पण बऱ्याचपैकी आता प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे असं बहुतेकांना वाटतं. कारण आपण कुठेतरी ऐकत असतो, कुठेतरी भाषण ऐकतो, कुठेतरी एखादं कथा वाचतो, एखादं टी व्हीमध्ये बघतो, पण तो असं वाटल्यानंतर त्याच्यावर कृती किती जण करतात. कोणाला वाटत नाही उद्योजक व्हावं. मी जर विचारलं तुम्हाला प्रत्येकाला उद्योजक व्हावं असं वाटतं का, सगळे हात वर करतील. का मी जर विचारलं तुम्हाला कुठलं तरी राजकीय कार्यकर्ता पुढारी व्हावं असं वाटतं का, त्यातही अनेक जण हात वर करतील. परंतु त्या दृष्टीने पाऊल टाकणं, त्या दृष्टीने कृती करणं हे किती जण करतात, तर तो एकटा ऋतिकसारखाच एखादी व्यक्ती करत असते. आणि म्हणून मला ऋतिकचं या ठिकाणी विशेष कौतुक त्याचं या ठिकाणी वाटतं. तो अतिशय लहान आहे, अजून डिप्लोमा त्याचा पूर्ण व्हायचा आहे. त्याच वयामध्ये त्यांनी, मी विचारलं त्याला थोडक्यात त्याचा कन्सेप्ट मी थोडासा समजून घेतला. त्याने तर प्रत्येक गावामध्ये मुलं त्या ठिकाणी निवडलेली आहेत आणि त्या मुलांच्या माध्यमातून इथे नवनाथराव आरगडे आलेत आपले, त्यातून जोडले गेलेले आहेत. त्यांचे व्हॉट्सॲपचे ग्रुप केले आहेत आणि त्याच्या माध्यमातून तो समजा एखाद्या गोष्टीची जाहिरात किंवा तुम्हाला वाटलं मला एखादा संदेश, आता पुढच्या काळामध्ये लग्नपत्रिका वगैरे खरं म्हणजे छापायचं बंदच केलं पाहिजे. कशासाठी कागद वाया घालवायचा, निसर्गाचा तो एक आपण झाडं कापायची कागद तयार करतो. पण हे तर व्हॉट्सॲप आहे आणि सगळं फ्री आहे ना, थोड्याशा पैशामध्ये हे सगळं होऊ शकतं. आणि एखादा विचार असेल, एखादी जाहिरात असेल, कपड्याची जाहिरात असेल, काय ते असेल ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ऋतिकने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं. ही अतिशय चांगली संकल्पना त्याची आहे. आपण बघतो की अनेक वेळेस ज्या नवीन नवीन गोष्टी येत असतात, टी व्ही आला, लोक माझे टी व्हीच पाहू नका, नंतर आता कॉम्प्युटर आलं, इंटरनेट, ठीक आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट असतंच. आता काय बघायचं ते आपण ठरवलं पाहिजे ना. हे नव्हतं त्यावेळेस वाईट गोष्टी चालूच होत्या ना. टी व्ही नव्हता त्यावेळेस लोक त्या ठिकाणी बिघडतच होते, किंवा आता इंटरनेट आलं तरी पूर्वी पण लोक बिघडतच होते ना. तर शेवटी काय चांगलं घ्यायचं आणि काय त्याचा चांगला वापर कसा करायचा हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. आणि ऋतिकच्या माध्यमातून आपण एक संदेश या निमित्ताने घेऊया की ज्या नवीन गोष्टी येतात ते तंत्रज्ञान आहे, त्याचा आपण चांगल्या गोष्टीसाठी कसा उपयोग करूया. आज आपण बघतोय की समाजामध्ये अतिशय वाईट विचार त्या ठिकाणी पसरवले जातात. समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवल्या जातात. मला सांगा, आपल्यापैकी ते सर्व तरुण आहेत, त्यांच्याजवळ एक मनामध्ये एक स्वप्न आहे की मी चांगलं झालो पाहिजे, मला काहीतरी मोठी नोकरी मिळाली पाहिजे, मला चांगला व्यवसाय करता आला पाहिजे. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा देश प्रगती करेल तर हे शक्य आहे ना. देशामध्ये सतत आपण ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, तुमच्या रोजगाराच्या नाही, आज आपण कोणत्या गोष्टीची चर्चा करतो? आपण शेतीची चर्चा करत नाही, आपण रोजगाराची चर्चा करत नाही, आपण उद्योग व्यवसायाची चर्चा करत नाही, आपण आरोग्याची चर्चा करत नाही, आपण शिक्षणाची चर्चा करत नाही. आपण काय चर्चा करतो की आपण नेहमी जातींचं, मग ही जात ती जात, त्या जातींच्या चर्चा चालू असतात, मग हे धर्म ते धर्म, त्या धर्मांची चर्चा चालू असते. ही खरोखर काही तिचा आपल्या जीवनाशी संबंध आहे का? असं काही अत्यंत धडपड्या तरुण, प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून या ठिकाणी त्यांनी थोडासा का होईना अत्यंत तरुण वयामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. एक कुशल संघटक म्हणून सुद्धा तो काम एक चांगल्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं, आमदार बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी उभा राहत आहे. आणि सर्व करत असताना त्यांनी हे सर्व करत असताना एक व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं, संगमनेर पंचायत समितीच्या वतीनं त्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्या प्रोजेक्टचं उद्घाटन आमदार थोरात साहेबांच्या हस्ते आणि डॉक्टर सुधीर तांबे साहेबांच्या उपस्थितीत झालंय, निश्चितपणानं तुझा प्रयोग निश्चितपणानं यशस्वी होईल अशी खात्री या निमित्तानं देतो. आणि रेनबो डिझाईनच्या कार्यक्रमात तुम्ही सर्व उपस्थित राहिलात आणि आज या ठिकाणी आपण जे बघतोय हे मी नवीन व्यवसाय सुरू केलाय, हे माझ्या एकट्याचं यश नाही. मला वेळोवेळी मदत करणारे तो माझा परिवार असेल, आजी असेल, बाबा असेल, मम्मी पप्पा, काका काकू असेल, यांच्याच या ठिकाणी सपोर्टमुळे मी या ठिकाणी आज हे करू शकलोय. तर दादांना अनिकेतने ओळख करून दिली, हा ऋतिक पावसे. दादा म्हटले मला सांगायची गरज नाही. दादांनी त्याला हे सांगितलं ऋतिक पावसे कोणाचं पोस्ट बनवतो. दादा असं हरिसल दादा असे बोलले, तू विश्वास काकांच्या वैष्णवचं पोस्ट बनवतो, मी बघतो तुझ्यात खरंच वेगळी कला आहे.
त्यानंतर दादांनी मला दुसऱ्या दिवशी SMBT वर बोलून घेतलं, मीटिंग घेतली. आपल्याला अशी सोशल मीडियाची पुढे असं करायचंय, तुला काय SMBT ला जॉईन व्हायचं का, कुठं तुला काय करू शकतो तू. नाही म्हटलं दादा मला व्यवसाय अजिबात घाबरू नको, म्हणजे तू तुझा व्यवसाय सुरू कर, तुला कोणतीही मदत लागली मला कधीही फोन कर. त्याचबरोबर वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आजीभाऊ असतील, त्याचबरोबर आता धनंजय वागचौरे आमचे मित्र वेळोवेळी मदत करणारे, त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे.